श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 14वा चित्रबाहू राजाचा पूर्व इतिहास. श्री गणेशाय नमः. भगवान श्री विष्णू यांनी मागील अध्यायाच्या शेवटी मी तुला एका नव्या कथेतून दीपाचे महत्त्व सांगतो असे वचन दिले होते. त्यानुसार त्यांनी लक्ष्मीदेवीस एक नवी कथा सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, हे कमले, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरीमध्ये चित्रबाहू या नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो शूरवीर व पराक्रमी होता. या सश्रद्ध राजास श्रीकृष्ण भक्तीचे विलक्षण असे प्रेम होते. एक दिवस या राजाकडे अगस्त्य नामक ऋषींचे अचानकपणे येणे झाले. राजाने पुढे होऊन त्यांचे नम्र स्वागत केले. त्यांना उच्चासनावर बसवून त्यांची उत्तम प्रकारे पाद्यपूजा केली. राजाचे ते आतिथ्य आणि त्याच्यासारख्या कृष्ण भक्ता भेटीने अगस्त्य ऋषींनाही मोठा आनंद झाला. ते म्हणाले, हे राजन, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझ्यासारख्या श्रीकृष्ण भक्तास भेटून आज मलाही परमसंतोष झाला आहे. राजाला अनेक मंगल आशीर्वाद देत असतानाच चित्रबाहू राजाची धर्मपत्नी राणी चंद्रकला हिनेही पुढे होऊन ऋषीवरांचे दर्शन घेतले. सौभाग्यवती भव, सुखी भव असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. तेव्हा विनयाने पुढे होत राजा चित्रबाहूने ऋषींना असा प्रश्न विचारला की, ऋषीवर, मला हे वैभव, हे राज्य, हे सुख, अशी सुशील पत्नी, हे सर्व कशामुळे प्राप्त झाले असेल? माझ्या कोणत्या पूर्व पुण्याचे हे फळ असेल? तेव्हा अगस्त्य ऋषी राजाला म्हणाले, राजा, त्यासाठी प्रथम मला माझ्या दिव्य दृष्टीने तुझ्या गतजन्माचा शोध घ्यावा लागेल. असे म्हणून अगस्त्य मुनींनी ध्यान लावले. ते आपल्या दिव्य दृष्टीने राजा चित्रबाहूचा गतजन्म इतिहास शोधू लागले. असाच थोडा वेळ गेला. मग आपल्या त्या समाधी अवस्थेतून जागे होत ऋषी राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या गतजन्माचा जो भाग मी आता माझ्या दिव्य दृष्टीने पाहिला तोच मी आता तुला निवेदन करतो. ऐक, हे राजा, गतजन्मी तू चमत्कार नावाच्या एका नगरीत राहत होतास. तुझे नाव मणिग्रीव असे होते. तू एक पापी आणि दुराचारी मनुष्य होतास. तू अनेक प्रकारची पापकर्मे केली होतीस. त्यात चोरी, व्यसन, फसवाफसवी, लबाडी, हिंसा, अपहरण यांसारख्या पापकर्माचा समावेश होता. तुझ्या या सर्व दुर्गुणांवर पांघरून घालून तुझी धर्मपत्नी ही मात्र तुला साथ देत होती. तुझ्या जातभाईंनी एका अपराधाची शिक्षा म्हणून तुला जातीबाहेर काढले. राजाने तुझी सर्व संपत्ती, मालमत्ता जप्त करून तुला नगराबाहेर हाकलून दिले. त्या नगरीजवळच्या एका घनदाट जंगलात तुम्ही दोघे राहू लागला. कधी एखाद्या प्राण्याची शिकार करून त्यांचे मांस खाऊन, तर कधी कंदमुळे, फळे खाऊन तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू लागलात. एक दिवस मणिग्रीव म्हणजे तू अशीच काही कंदमुळे आणि फळे गोळा करून तुझ्या झोपडीकडे परत येत असताना तुला वाटेत एक उग्रदेव नावाचे तपस्वी तहान भुकेने श्रमाने व्याकुळ होऊन मूर्छित पडलेले दिसले. तू त्या तपस्व्यास तसे तुझ्या झोपडीजवळ पडलेले पाहिलेस आणि तुझ्या मनात त्यांच्याबद्दल दया, करुणा उत्पन्न झाली. तू त्यांना उचलून आणलेस, झोपडीत निजवलेस, त्यांच्या अंगावर शीतल जलाचा शिडकावा करून त्यांना सावध केलेस. त्यांची ती अवस्था ओळखून तुम्ही दोघांनी त्यांना पाणी दिले, फळे खायला दिले आणि तुम्ही त्यांचे अंग दाबून देण्याची सेवा करू लागलात. एकीकडे तू मोठ्या विनयाने त्यांची विचारपूस केलीस. त्या आदरातिथ्याने, फलाहाराने, जलपानाने ते उग्रदेव नावाचे तपस्वी ताजेतवाने झाले. मोठ्या आनंद उत्साहाने उठून बसले. तुम्ही त्यांना वंदन केले. कल्याणमस्तु असा त्यांनी तुम्हा दोघांना आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वतःची ओळख करून देताना ते तुला म्हणाले, बा सद्गृहस्था, अरे मी एक तपस्वी आहे. माझे नाव उग्रदेव. मी एका खास पर्वणीसाठी प्रयाग क्षेत्री निघालो आहे. वाटेत प्रवास करत करत मी या जंगल प्रदेशात आलो, कारण माझा रस्ता चुकला होता. मला अतीव श्रमामुळे, तहान आणि भुकेमुळे ग्लानी आली. मी मूर्छित होऊन पडलो. पण तुझ्यासारख्या देव माणसाची भेट माझ्या नशिबात लिहिली होती. म्हणूनच की काय तुझी भेट झाली. तू माझे उत्तम आदरातिथ्य केलेस. त्याने मी संतुष्ट आणि समाधानी झालो आहे. पण हे जीवा, तुम्ही दोघे येथे या जंगलात, या झोपडीत कसे? तुम्ही नगरात का राहत नाही? उग्रदेवांनी मोठ्या प्रेमाने तो तसा प्रश्न विचारला आणि एका क्षणात मणिग्रीवाच्या डोळ्यावरून त्याचा चित्रमय जीवनपट सरकला. तो सद्गदित होऊन पुढे होत त्या तपस्व्यांचे चरण धरीत म्हणाला, नाही महाराज, मी तुम्ही म्हणता तसा देव माणूस नाही. मी सज्जन, सदाचारी नाही. मी एक असे म्हणून डोळ्यांतील पश्चातापाच्या एकेका थेंबाबरोबर मणिग्रीवाने आपला सर्व पूर्व इतिहास त्यांना निवेदन केला. तसेच अंती त्याने त्यांना अशी विनंती केली की, महाराज, माझ्या अनंत पापांचा नाश होईल. माझेही दुःख, दारिद्र्य आणि एकाकी जीवन सुधारेल.
माझ्या पदरीही काही पुण्याची शिदोरी बांधली जाईल. माझे सुद्धा ऐहिक आणि पारमार्थिक जीवन सुखासमाधानाचे होईल असा जर एखादा उपाय असेल तर आपण कृपा करून तो मला सांगा. नारायण ऋषी नारदांना सांगतात की नारदा, मानवी जीवन असा हा दैवाचा खेळ आहे. इथे सज्जन दुर्जन होतात, तर कधीकधी जीवनातली एखादी छोटीशी घटनाच पापी, दुराचारी, अधर्मी जीवांच्या जीवनात सुद्धा एक महान परिवर्तन घडवून जाते. मणिग्रीवाच्या जीवनात पुढे काय घडले तो भाग आपण पुढच्या अध्यायामध्ये श्रवण करूया.